3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी देशभरातून रोज हजारो भाविक येत असतात। यावेळी मोठ्या भक्तिभावानं देवीला अनेक भाविक सोन्या चांदीचे अलंकार अर्पण करतात। या अलंकारांचं मागील 4 वर्षांपासून मूल्यांकन झालं नव्हतं। जानेवारी 2020 पासूनच्या दागिन्यांची मोजणी प्रलंबित होती। या कामाला मागील महिन्यात सुरुवात करण्यात आली। जून महिन्यात जानेवारी 2020 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीतील दागिने मोजण्यात आले होते, तर गेल्या रविवारपासून नोव्हेंबर 2022 पासून अर्पण केलेल्या दागिन्यांचं मूल्यांकन सुरू आहे। सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत हे मूल्यांकन सुरू असतं। या दागिन्यांमध्ये साज, नथ, किरीट, कंबरपट्टा, हार यासह अन्य दागिन्यांचा समावेश आहे। याच महिन्यात 8 ते 12 जुलै या दरम्यान दानपेटीमधील रकमेची मोजदाद करण्यात आली होती। यामध्ये एकूण 1,58,00,000 इतकी रक्कम मिळाली होती, तर दर 40 ते 45 दिवसांनी नियमितपणे या दानपेटीतील रक्कम मोजण्यात येते। दागिन्यांचं मूल्यांकन करण्यासाठी आणखी 1 किंवा 2 दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी व्यक्त केली आहे। हे मूल्यांकन अधिकृत सुवर्ण मूल्यांकनकार नितीन वडनरे यांच्या वतीनं करण्यात येतंय। आजच्या अलंकार मूल्यांकनावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे व्यवस्थापक महादेव दिंडे, शीतल इंगवले, हवालदार महेश खांडेकर, रोशन नाईक, निवास चव्हाण, प्रवीण वनकुद्रे, राहुल जगताप, अभिजित पाटील, प्रशांत आंबेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।